नमः शिवाय. श्री शिवलीलामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. भस्मासुर हरणा भाललोचना भार्गव वरदा भस्मलेपना भक्तवत्सला भव भयहरणा भेदातीता भूताधिपते भवानी वरा भक्त तारका भोगी भूषणा भूतपालका भाविक रक्षका भव भयहारका भक्त रक्षका भव शोषणा त्रितापशमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवनजनका त्र्यंबका त्रयीरक्षका त्रिकांडवेद्या तुझ्या कृपाबळे समस्त 13 अध्यायपर्यंत कथिले शिवलीलामृत. आता कळसाध्याय 14. 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले. स्वामी कार्तिकाचे जनन. यावरी शौनकादिका लागून सूत सांगे नैमिषारण्यी. सिंहावलोकने तत्वता परिसा गजास्य षडास्यांची कथा. दोघेही धाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने. गजतुंडा ओसंगा घेऊन विश्वजननी देत स्तनपान. शुंडा दंडे करून दुग्ध ओढीत गजास्य. आंबेच्या पृष्ठीवरी प्रीती शुंडा फिरवीत गणपती. गुंडेत पय सांठवूनी षण्मुखा प्रती बोलतसे ते धवा. म्हणे हे घेई का अमृत ब्रह्मादिकाचे अप्राप्त. स्कंद बोले क्रोधयुक्त उच्छिष्ट तुझे न घेमी. षडानन म्हणे चराचर जननी लंबनासिक मज लागुनी. उच्छिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी सांग मृडानी काही याते. शुंडेस धरून या खाले पाडू काय ये वेळे माते याचे नासिक विशाळा गळे का हो ऐसे केले तुवा. इंद्रचंद्र मित्र निर्जर मूर्ती प्रसवलीस मनोहर. परिहा लंबनासिक कर्ण थोर दंत एक बाहेर दिसतसे. ऐसा का प्रसवलीस बाळ ऐकता हासे पया फेन धवल. धरा धरेंद्र नंदिनी वेल्लाळ तिसीही हास्य ना टोपे. स्कंद म्हणे जननी पाही यास उतरी मज स्तनपान देई. मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बैसविले. षण्मुख आडवा घेऊनी स्तन जो घाली त्याच्या वदनी. 5ही मुखे आकृंदोनी रडो लागली ते धवा. ते देखोनी गणनाथ पोट धरुणी गदगदा हासत. म्हणे अंबे तुझा हा कैसा सूत हाक फोडिता क्रोशे. एक स्तन घातला याचे वदनी आणिक 5 आणीसी कोठोनी. ऐसे ऐकता पिनाक पाणी काय हासुनी बोलत. काय म्हणतो गज वदन ऐसा को प्रसवलीस नंदन. यावरी अपर्णा सुहास्य वदन प्रति उत्तर देतसे. म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण. ऐकता हासला त्रिनयन पुत्र पाहून सुखावे. यावरी षण्मुख आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती. विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड. दोघेही रडता ऐकोणी धावोनी आली जगत्रय जननी. वक्रतुंडासी हृदयी धरुणी म्हणे बाळा काय झाले. तव तो म्हणे स्कंदे येऊन अंबे धरिले माझे कर्ण. बोलिला एक कठीण वचन तुझे नयन साणकारे. जगदंबा मग हसून अग्निसंभूता प्रति बोले वचन. गजाननासी कठीण भाषण ऐसे कैसे बोलिलासी. स्कंद म्हणे तर्जनी उचलोण येणे मोजिले माझे 12 नयन. यावरी हैमवती हासोण एकदंता प्रति बोलत. म्हणे हे तुवा अनुचित केले कुमाराचे नयन का मोजिले. यावरी नागानन बोले ऐक माते अन्याय याचा. माझी गुंडा लंबायमान येणे मोजिली चवंगे घालून. अन्याय हा थोर त्रिभुवनाहून करी ताडन अंबे यासी. यावरी स्वामी कार्तिक बोलत अंबे येणे माझे मोजिले हस्त. यावरी करी मुख बोलत मैनाक भागिनी ऐकपा. याचा अन्याय एक सांगेन ऐकता तू यासी करीसील ताडन. नगात्मजा आणि त्रिलोचन सावधान होऊन ऐकती. इभमुख म्हणे भेडसावून मज बोलिला हा न साहवे वचन. तुझे पोटका थोर पूर्ण मोदक बह भक्षिले. ऐसे ऐकता मृडानी दोघांसी हृदयी धरी प्रीती करुणी. दोघांसी प्रिय वस्तू देऊणी समजाविले ते धवा. यावरी मदनांतक पाहे सिंहासन बैसला आनंदमय. जगदंबा मुखाकडे पाहे हास्य वदन करुणिया. यावरी विरूपाक्ष बोलत का हो हास्य आले अकस्मात. यावरी त्रैलोक्य माता म्हणत नवल एक दिसतसे. तुमच्या जटा मुकुटांत ललनाकृती काय दिसत. तुमची करणी अद्भुत पद्मज बिडोजा समजेना. कैलासपती म्हणे इभ गमने हरी मध्ये मृग शावक नयने. मस्तकी जळ धरिले वरानने बिंब धरे पीक स्वरे.
यावरी चातुर्य सरोवर मराळी, हे रंब जननी म्हणे कपाळ माळी. जळांतरी स्त्रीचे वदन वेळी, दिसते मज भाल नेत्रा. यावरी बोले कैलासराज, विद्रमाधरे मुख नव्हे ते वारीज. शोभायमान सतेज टवटवीत दिसतसे यावरी सजल जलदवर्णा. स्कंदमाता म्हणे पंचदशनयना, कुरळ केश व्याघ्र चर्म वसना. कृष्णवर्ण दिसताती यावरी बोले पंचवदन, कमळी मिलिंद घे सुगंध बैसोण. नसतेच पुससी छंद घेऊन, रमा रमण सहोदरी. यावरी बोले भुजंग त्रिवेणी, कमळास होवया का खट्वांग पाणी. तुमच्या मायेची विचित्र करणी, आमनाय श्रुती नेनती. यावरी बोले ही मन गजामात, भुकुट्या नव्हे पाते त्वरित. सलील लहरी तळपत दृष्टी तरळली तुझी का हो. यावरी सकळ प्रमदांची वामिनी बोले, कंबुकंठी कमंडूलस्तनी. म्हणे कैरवास नेत्र पिनाक पाणी, का हो दिसती आकर्णते. यावरी शफरी ध्वज दहन, बोलता कमळा भोवते नीर बहुत. नेत्र नव्हेत मीन तळपत, हंस गमने निरखी बरे. जे अनंत गुण परिपूर्ण वेल्लाळ त्रिपुरहर, सुंदरी बोले प्रेमळ. म्हणे राजीवास्तन युगुळ, कमंडलू ऐसे दिसती का. यावरी बोले त्रिशूळ पाणी, ऐके वसुधा धर नंदिनी. ते स्तन नवती दोन्ही विलोकोनी, पाहे बरे गंगाहदाचे दोन्ही तीरी. चक्रवाके बैसली साजिरी, दुर्गा म्हणे मदनारी बहुत साहित्य पुरवीत सा. एकाचे अनेक करुणा दाखविले हे त्रिभुवन, तुमचे मौनेच धरावे चरण. बोलता अप्रमाण न म्हणावे, मग मांडून या सारी पाट. खेळती दाक्षायणी निळकंठ, ज्याचे खेळ ऐकता वरिष्ठ भक्त होती त्रिजगत. दोघे खेळता आनंद घन, तो आला कमलोद्भव नंदन. ब्रह्मवीणा वाजवून करी स्तवन अपार. मग क्षण एक स्वस्थ होऊनी, खेळविलोकी नारद मुनी. म्हणे पण केल्या वाचुनी, रंग न एक खेळाते. दोघांसी मानले ते बहुत, मग पण करुनिया खेळत. जिंकील त्यासी एक वस्त, आपुली ध्यावी निर्धार हा. तो प्रथम डाव तेच क्षणी, जिंकिती झाली मेनका नंदिनी. व्याघ्रांबर घेतले हिरोणी, नारद मुनी हासतसे. दुजाही डाव जिंकिता भवानी, घेतले गज चर्म हिरोणी. एका मागे एक तेच क्षणी, 10ही आयुधे घेतली. जो तो डाव जिंकी भवानी, सर्व भूषणे घेतली हिरोणी. शेवटी कोपिनही सांडोनी, शंकर झाला दिगंबर. सुरभीपुत्र जिंकिला, तोही देवीने आपुला केला. नारद गदगदा हसिन्नला, काय बोलिला शिवासी. म्हणे स्त्रीने जिंकिले पण करुण, गेला तुझा महिमा पूर्ण. सृष्टी अवघी मायाधीन, तू निर्गुण निर्विकार. चराचर आहे मायाधीन, तुझ इने दिसले सगुणपण. एरवी तू अव्यक्त पूर्ण, तुझ कोण पुसत होते. एव तू मायाधीन झालासी पूर्ण, आता भक्तांसी कैसे दावीसी वदन. ऐसे ऐकता भाललोचन, गेला रुसून घोरबना. इतुके कृत्य करून गेला तेथून ब्रह्मनंदन. शंकरे सर्व संग टाकून, निरंजनी वास केला. शोधिता न पडे कोणासी ठाई, योगी ध्याती सर्वदा हृदयी. न कळे मूळाग्र कोठे काही, जाती कुळ नसेची. नाम रूप गुणातीत, गोत्रवर्ण आश्रम विरहित. चहू देहांसी अतीत, कोणा अंत न कळेची. असो जगदंबा सख्या घेऊन या, बनासी चालिली शोधावया. गिरीकंदरी मठ गुहा शोधून या, भागली बहुत जगदंबा. सर्व ही तीर्थे शोधिली सवेग, बहुतांसी पुसिला त्याचा मार्ग. जो शोधिता अष्टांग योग, योगिया ठाई पडेना. पंचाग्नी साधन धूम्रपान, जटाधारी नग्न मौन. एकी सदा झांकिले नयन, एक गगन विलोकिती. एक उभेची निरंतर, घेती वायूचा आहार. त्यासही पुसता श्रीशंकर, कोठे आहे न बोलती. एक करीती सदा यज्ञ, एक करीती हिंसा बलिदान. परी तेही धुरे डोळे भरून, कष्टी होती सर्वदा. एक 64 कळा दाविती, एका 14 विद्या मिरविती. एक वादविवाद निगुती, करिता बहुत भागले. एक सांगती पुराण, एक नाचती उड्या घेऊन. लोकांस सांगती उपदेश ज्ञान, परी उमारमण दुरावला. एक सांगती पुराण, एक नाचती उड्या घेऊन. लोकांस सांगती उपदेश ज्ञान, परी उमारमण दुरावला.
एकनाशिती कुशे मृत्तिका उदक म्हणती आम्ही तुकेनी पावन देख त्यासही पुसता कैलास नायक न पडे ठाई तत्वता जे आदिमाया विश्वजननी अनंत शक्तींची स्वामिनी ते श्रमली नाना साधनी इतरांची कहाणी काय तेथे ठाई पडावया शिवस्वरूप क्षीराब्धी जापती करी तप मग वा द्रोही न करिली साक्षेप निशिदिनी याच लागी ऋग्वेद स्थापित कर्म यजुर्वेद बोले ज्ञान निसीम उपासना मार्ग उत्तम अथर्वण स्थापितसे सामवेद सांगेन गायन न्यायशास्त्री भेद गहन म्हणती ईश्वर समर्थ जीव साण त्याचे पद न पावती ते मीमांसक स्थापिती कर्म मार्ग सांख्य प्रकृती पुरुष विभाग पातंजली सांगती योग शब्द विभाग व्याकरणी सर्व निरसुनी उरले उत्तम वेदांती म्हणती तेची ब्रह्म तो शिव ब्रह्मानंद परम वेदशास्त्रा अगम्य जो त्या शिवाचे नाम घेऊनी जगदंबा बाहे घोरवणी सकळ अभिमान टाकुनी वल्लभामी शरण तू ते सकळ तत्वे शोधिता साचार शेवटी होय साक्षात्कार तैसा हिमाचळी त्रिपुरहर विलोकिला जगदंबेने तो स्वात्मसुखी झाला तल्लीन झांकिले असती पंचदश नयन देवी म्हणे श्वशूर गृही येऊन रहिवास केला असे अपर्णामनी विचारी याच रूपे जवळी जाऊ जरी तरी मजवरी ए अवसरी क्रोधायमान होईल मग भिल्लीचा वेश धरून मयूर पिश्चांचे केले वसन अनुपम वेश धरून मुरहर भगिनी चालिली अनंत कमळ भवांड माळा त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा तिने स्मरहर मोहिला दत्य गायने करुणिया अनंत शक्ती भोवत्या विराजती विमानी अष्टनायिका तन्मय होती किन्नर गंधर्व आश्चर्य करीती गायन रीती ऐकुनिया वैरभाव वनचरे विसरती आहार तेजिला तन्मय होती नद्यांचे जल प्रवाह खंटती पक्षी विसरती देहभान निश्चळ झाला पवन विधुकुरंग गेला वेधोण कुंभिनी भार सांडोण फणीपतीवरी येऊ पाहे अंगींचा सुटला दिव्य आमोद देव पाहती भोवनी षटपद नृत्य करिता भाव विविध दावी नाना प्रकारांचे शीतलत्व दाहकत्व सांडून वाटे ताटंक झाले विधुचंड किरण देवललना म्हणती ओवाळून ईजवरून जावे समस्ती आदी जननीचे अपार लाघव नेनती शक्रादी कमलोद्भव दिव्य हिरे खाणींचे वैभव दंत तेजे झांकिले दंप पंक्तींचा झळकता रंग खडे ते हिरे होती सुरंग तणूंचा सुगंध अभंग नभभेदुनी वरी जाय पदमुद्रा जेथे उमटत सुवास कमळे तेथे उगवत जेथींच्या परागास वेधोनी वसंत प्रदक्षिणा करी प्रीतीने अनंत विद्युलता कछोळ तैसे स्वरूप तेज निर्मळ नेत्र उघडोनी जाश्वनीळ पाहता झाला तेधवा पायी पैंजण नुपुरे ऋण झुनती त्यांत क्षुद्र घंटा रसाळ गर्जती करींची कंकणे झनत्कारती नृत्य गती सरसिंच भूलता चाप चढवुनी कामशत्रू विधिला नयन कटाक्ष बाणी मन कुरंग पाडिला धरणी सूरवरा करणी न कळेची दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण पंचबाणे व्यापिला पंचवदन तप ध्यान विसरून वृत्तांत पुसेती येते म्हणे तू नारी कोठील कोण कामानळ शांतवी वर्षो निघण तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे दुजे नाही तुझा वदन इंदू विलोकुण चकोर झाले माझे नयन आतावरी मज लागून तुझा अधीन मी झालो यावरी बोले भिल्लिनी उमे ऐसी ललना टाकुनी का बैसलासी घोरवनी कैलास भुवन त्यजोनिया मी तो पर नारी निश्चित न वरी न घडे कदा सुरत तुवा मन जिंकिले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तू यावरी बोले पिनाक पाणी मी दुर्गेवरी आलो रुसोनी तिचे मुख न पाहे परतोनी नाम स्वप्नी न घेची यावरी भिल्लीन बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत हे त्रिभुवन जाळी लक्षणांत अणुमात्र गोष्ट कळताची
यावरी बोले जगन्नाथ, ती बहुकाळाची कठीण अत्यंत, दक्ष यागी उडी घालीत क्रोध अद्भुत तियेचा. पुढे गेली पर्वताचे पोटी, मागुती ती श्रीवरी मी धुर्जटी, परी ती कवटाळी न मोठी, अति कपटी मी जाणे. भिल्लीन म्हणे ऐकिले कानी, तू कपटी आहेस ती जहुनी, शिरी ठेविली स्वधुनी, भोळी भवानी अत्यंत. दुर्गे ऐसी पट्टराणी, टाकुनी का हिंडसी वनी, पर ललना देखोनी नयनी, गळा येऊनी पडो पाहसी. मागुती बोले कैलासनाथ, क्षणांत सृष्टी घडामोड करीत, शुंभ निशुंभादी दैत्य युद्ध करुणी मर्दिले तिने. मी ती जरी येथे आली धावोण, उदंड प्रार्थना केली पूर्ण, तरी मी न जाय परतोण, कैलासासी निश्चये. तिसी मी न करी संभाषण, तुची वरी मी झालो तुझा अधीन, जिकडे नेशील तिकडे येईन, वचनाधीन तुझ्या मी. यावरी बोले गोरटी, भवानी बैसली तुझ्या पाठी, दोन वेळा वरीला धुर्जटी, तिची गती हे केली. मग माझा पाड काय तुझ, केव्हा टाकोनी जाशील न कळे मज, द्युती पण खेळता सहज, तुझे त्वाची हरविले. न बोलेची मदन दहन, भिल्लिनी मागुती करी नृत्य गायन, मग उठिला पंचदश नयन, तिसी आलिंगन ध्यावया. अंबा चालिली सत्वर, दीर्घ शब्दे बोले त्रिपुरहर, मुख शशी दावी सुंदर, भाक घेई मै माझी. तू मज माळ घाली येऊन, मी न जाय तुझ टाकून, मग जगदंबा बोले हसोण, यावे भुवना माझिया. तुमची होईन कामिनी, अवश्य बोले खट्वांग पाणी, मदनातक वेधोनी कैलासासी नेला ते धवा. सिंहासन बैसवून षोडशोपचारे केले पूजन, देवीने दृढ धरिले चरण, कंठी माळ घातली. देवी आपुले स्वरूप प्रगट करी, तटस्थ पाहे त्रिपुरारी, मग हासती परस्परी एकमेका पाहोनी. शिव म्हणे धन्य भवानी त्वाची, आणिले मज समजावोनी, सूत शौनकादिका लागोनी, कथा सांगे विचित्र. करी विना घेऊनी ब्रह्मसूत, शिवाजवळी आला अकस्मात, म्हणे हे विश्वंभर विश्वनाथ, तुझे भक्त देखिले बहु. परी कांती नगरी श्रीयाळ, धीर गंभीर उदार सुशीळ, कीर्तीने भरले दिग्मंडळ, सात्विक केवळ क्षमावंत. तेने घातले अन्नसत्र, झाली वर्षे 10 सहस्र, इच्छा भोजन दान पवित्र, अतितां प्रती देतसे. अवनी जे अगम्य वस्त, भोजन मागितली अकस्मात, प्रयत्ने आणोनी पुरवित, शिव भक्त थोरतो. ऐसे नारद सांगता वर्तमान, त्याच्या गृहाप्रती पंचवदन, कुश्चळ अतीत वेश धरून, येता झाला ते समयी, अंगणोभा ठाकला येऊन, परमकोपी जीवी दागवान, दुष्ट वचन बोले कठीण, रूपही संपूर्ण कुश्चळची. म्हणे मज देई इच्छा भोजन, नातरी जातो सत्व घेऊन, श्रीयाळ चांगुण येऊन, पाय धरिती सद्भावे, आणोनी बैसविला आसनी, त्याची क्रोध वचने सोसुनी, षोडशोपचारे पूजा करुणी, कर जोडुनी ठाकती पुढे. मागा स्वामी इच्छा भोजन, एरू म्हणे नरमांस देई आणून, तू चोर आणीसी धरुण, त्याचे मांस न घेमी. धरुणी माझा उद्देश, विकत आणीसील मनुष्य, ते न घेमी निःशेष, सत्य सत्य त्रिवाच. सांगुणा म्हणे कर जोडून, मी आपुले मांस देते करी भोजन, श्रीयाळ म्हणे मानेल पूर्ण, माझे मांस देतो मी. एरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता, परी सर्व याचकांचे माता पिता, तुम्हा दोघांसी भक्षिता अन्नसत्र खंडेल. तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ, 5 वर्षाचा चिलया बाळ, 32 लक्षणी वेल्लाळ, तो मज देई भोजना. ऐसे ऐकता वचन, माया मोहजाळ दूर करून, म्हणती अवश्य जागेऊन, मग सदाशिव बोलत. मी काय आहे व्रक व्याघ्र रीस, भक्षू तव पुत्राचे मांस, उबगण मानुनी विशेष, पचवूनी घाली मज आता. माया मोह धरुण कोणी करालक जरी रुदण, तरी मी जाईन उठोण, सत्व घेऊन तुमचे. अवश्य म्हणून पतिव्रता, उभी ठाकुनी बाहे निज सुता, म्हणे बाळा चिलया गुणवंता, खेळावया कोठे गेलासी. तूज लागी खोळंबला अतीत, बाळा माझ्या येई धावत. ऐसे ऐकता अकस्मात, बाळ आला धावोनी, अतितासी करुणी नमन, माता पित्यांचे धरी चरण. माता म्हणे तुझे पिशीत दान, अतीत मागतो राजसा.
बाळ बोले स्नेहे करुण हा देह म्या केला शिवार्पण अतीत होता तृप्त पूर्ण उमा रमण संतोषेल ऐसे ऐकता झडकरी बाळ घेतला कडीयेवरी पाकशाळे भीतरी घेऊन गेली वधावया चिलयासी चुंबन देऊन हृदयी धरिला प्रीती करुण बाळ म्हणे पुढती येईन तुझ्या उदरी जननीये माया जाळ सर्व सोडून मन केले वज्राहुनी कठीण चिलयाचे शिर छेदून काढिले मांस अंगीचे आपणासी पुत्र नाही म्हणून या शिर कमळ ठेविले पहावया शरीराचा पाक करुणिया उठवी भोजना अतिताते अतिंद्रिय द्रष्टा श्री शंकर अनंत ब्रह्मांडाचा समाचार सर्व ठाऊक सूत्रधार कळले शिर ठेविले ते उठोनी चालिला तात्काळ धावतीचा गुणा श्रीयाळ येरू म्हणे कळले सकळ शिर कमळ ठेविले सर्व गात्रांत शिर प्रधान तेची कैसे ठेविले वंचून तवती दोघे धरिती चरण तेही पचवूनी घालितो शोभन धरावा अंतरी नेनतपणे चुकलो जरी तरी सर्वज्ञा तू क्षमा करी सत्व आमुचे राखावे मग बैसला आसन येऊन म्हणे शिर येई बाहेर घेऊन उखळांत घालून कंडण मज देखता करी आता अश्रू आलिया तुझ्या नयनी ही कष्टी झालिया अंतकरणी तरी पुत्र गेला सत्वासहानी करून जाईन तुमच्या अवश्य म्हणे नृपललना शिर आणोनी करी कंडणा सत्व पाहे कैलास राणा अंतरी सद्गद होऊनी निज सत्वाचे उखळ धरिले धैर्याचे करी मुसळ कांडीत बैसली वेल्लाळ निर्धार अचळ धरुनिया अतीत म्हणे परम मंगळ गीत गाय रसिक सुढाळ खंती करिता पया फेन धवल दुरावेल जानपा ते सद्भाव सरोवर विलासिनी कोमल हृदय नृपकामिनी की निश्चळ गंगा भरुणी जात मर्यादा धरुनिया तिचे पाहता निजवदन काळवंडला रोहिणी रमण मृगशा वाक्षी गुण निधान उपमा नाही स्वरूपाते म्हणे कोमलांगा बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशीला नृप किशोरा सुहास्य वक्रा राजीव नेत्रा येऊनी उदरा धन्य केले तू सुकुमार परम गुणवंता माझे निष्ठुर घाव लागती माथा तुझ विण परदेशी आता दुबळी भणंग झाले मी कूच कमंडळी अति सुंदरा कंचुकी बाहेर फुटल्या दुग्धधारा की भुलिंगासी एकसरा गळत्या लावल्या तियेने म्हणे अतीत जेवोनी अवधारी जाऊ दे राजद्वारा बाहेरी देह त्यागी नये अवसरी यावरी धीरण धरवे पै कैलास पंथ लक्षुण सखया एकला जातोसी मज टाकून तुझे संगती मी येईन उभा राहे क्षणभरी तू मोक्ष द्वीपाचे केने भरून जासी कैलास राजपेठ लक्षुण तुझे संगती मी उद्धरेन मज टाकुनी जाऊ नको उदकावीन जैसा मीन तैसी मी तानया तुझवीन माझे हृदय निर्दय कठीण लोकांत वदन केवी दाऊ तुझी माऊली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता तुआ आपुली सार्थकता करुणी गेलासी शिवपदा हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझ ऐसा न दिसे बाळ मग ते पचवुनी तत्काळ उठा म्हणे अतीताते अतीत म्हणे अवनीपती उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती ऐसे ऐकता श्रीयाळ नृपती झाला चिंती संकोचित सांगुना म्हणे नृपनाथा सत्व राखावे सत्वर आता विनमुख जाऊन द्यावे अतिता मनी चिंता न धरावी 9 मास वाहिला म्या उदरात तुम्हास जड नव्हे चौप्रहरात पोटीचा पोटी घालिता सूत चिंता काय नृपश्रेष्ठा राव बैसला पंक्तीसी ताट वाढोनी आणि लय वेगेसी अतीत म्हणे सांगुनेसी तू ही येई सवेग अवश्य म्हणोनी झडकरी येऊनी बैसली नृपसुंदरी यावरी अतीत म्हणे तुमच्या मंदिरी अन्न न घ्यावे सर्वथा निपुत्रिकाचे न पहावे वदन मग तेथे कोण घेईल अन्न दीपे विन शून्य सदन पुत्राविन तेवी तुम्ही नासिके वाचुनी वदन की वृक्ष जैसा फळाविन की बुबळाविन तै जैसे नयन शून्य सदन तुमचे ते
तव ती दोघे बोलती सद्गदित, एक होता तो अर्पिला सूत, चांगुणा म्हणे गेले सत्व, अतित बिनमुख जाईल आता. एक बाळ तो दिधला भोजनासी, आता महाराजा सत्व किती पहासी. ऐसे बोलता चांगुणेसी अद्भुत गहिवर दाटला, म्हणे सत्व ही बुडाले सकळ, वृथा गेले माझे बाळ. मग कंठ मोकळा करुणी ते स्नेहाळ, हाक फोडी चांगुणा. नयनी चालिल्या प्रेमाश्रुधारा, म्हणे हा शिव कर्पूर गौरा. दीर्घ स्वरे बाहे उमावरा, पाव सत्वरी या अकांती. आहा झाले वंशखंडन, न देखो पुढती पुत्र वदन. ऐसे ऐकता अतिताचे नयन, स्रवू लागले प्रेम भरे. बाहेर फुटली मात वळसा थोर, होत नगरात लोक दुःखे वक्षास्थळ. पिटीत राजकिशोर आठवुनी, इमानी दाटले सुरवर. म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर, ईस प्रसन्न होनी श्री शंकर. काय देईल ते न कळेची, अतीत म्हणे चांगुणेसी. जे प्रिय असेल तुझे मानसी, ते मजसी माग सद्गुण राशी. ज्यावरी सती काय बोले, मज निपुत्रिक म्हणतील लोक. हा धुओनी काढी कलंक, ऐसे ऐकता कैलास नायक. बोलावी म्हणे पुत्रासी, सत्य मानुनी अतीत वचना. दीर्घ हाका फोडीत चांगुणा, म्हणे चिलया गुण निधाना. येई स्नेहाळा धावोनी, अतीत तुझ विण न घे ग्रास. कोठे गुंतलासी खेळावयास, माझे तान्हे तू पाडस. सत्व राखे येऊनिया, तू न येसी जरी धावून. तरी माझा जाऊ पाहे प्राण, दश दिशा विलोकून. चांगुणा पाहे ते धवा, मागुती हाक फोडी वेल्लाळ. तो जैसे उगवे मित्रमंडळ, तैसा धावतच आला बाळ. पाहे श्रियाळ स्नेह भरे, अतीत स्वरूप टाकून. शिव प्रकटला निज रूप पूर्ण, दशहस्त पंचवदन. दीनोद्धारण जगद्गुरु, चिलया शिवे हृदयी धरिला. निज अंकावरी बैसविला, श्रियाळ चांगुणा ते वेळा. पायावरी लोळती सूरवर सुमने वर्षती अपार. दुंदुभी नादे कोंदले अंबर, आनंदमय झाले नगर. धावती लोक पहावया, शिवे आणविले दिव्य विमान. श्रियाळ चांगुणा दिव्य रूप होऊन, चिलयासी सिंहासनी स्थापून. छत्र धरिले तयावरी, सचिवांस निर्वोनी राज्यभार. विमानी बैसली सत्वर, निजपदी जगदुद्धार. श्री शंकर स्थापितया, कांती नगरी सौख्य अगाध. त्रिभुवनी न माये आनंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. अभंग न विटे कालत्रयी, शिवलीलामृत ग्रंथ झाला चतुर्दश अध्याय पर्यंत. 14 भुवनांचे सार यथार्थ, 14 अध्याय निर्मिले. की 14 विद्यांचे सार, की 14 गाठींचा अनंत परिकर. की 14 पदे निरंतर, गयावर जन घडे हे. की 14 रत्नांचा प्रकाश, येथेची झाला एक रस. की 14 चक्रे निशेष, प्रिय 14 ही लोकाते. की 14 कांडे वेद, की 14 कोळही द्रव्य प्रसिद्ध. की 14 कोठड्या शुद्ध, शिव मंदिर निर्मिले. श्रवण पठण लेखन निधिध्यास अनुमोदन, परम प्रीती करिता ग्रंथरक्षण. फल समान सर्वासी, इतुक्यांसही शिव होऊनी माऊली. करीस निजांगाची साऊली, आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी. ग्रंथ श्रवणे प्राप्त होय, आदि व्याधी जाय निरसोण. वंद्याही पावे पुत्र संतान, ग्रामा गेला बहुत दीन. पिता बंधू भेटेल, घरी संपत्ती दाटे बहुत. ऋणमोचन होय त्वरित, शत्रुक्षय यथार्थ. दक्षिण मुखे वाचिता, शतावर्तने करिता. भक्तियुक्त पोटी होय शिवभक्त सूत. ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ, पिशाच भूत न रिघे तेथे. त्रिमास करिता नित्य आवर्तन, सर्व संकटे जाती निरसोण. भावे प्रचित पाहावी वाचोण, नाही कारण भाविकांचे. सोमवारी ग्रंथ पूजून, अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षुण. शुचिर्भूत होऊनी करावे शयन, स्वप्नी प्रकटोनी शिव सांगे. जे जे पडेल संकट, ते ते निवारीलस नीलकंठ. 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ, वेगळाले लिहिले असे. प्रथमाध्यायी मंगळाचरण, दाशार्हरायाचे आख्यान. कलावतीने पती उद्धरिला पूर्ण, हेची कथन निर्धारे. द्वितीयाध्यायी निरूपण, शिवरात्री कर्म विपाक कथन. तिसऱ्यांत गौतमे कथा सांगून, कल्माशपाद उद्धरिला. चौथ्यांत महाकाळ लिंगार्चन, गोपबाळ गेला उद्धरून.
पाचव्यांत उमेने पुत्र पाळून राजी स्थापिला शिवप्रसादे. 6वा अध्याय अतिरसिक सीमंतिनी आख्यान पुण्यकारक. 7वा 8वा सुरस कौतुक भद्रायुरायाचे कथन पै. 9मात वामदेवाचे आख्यान सुरस दुर्जय राजा झाला राक्षस. जन्मदुःखे कथिली बहुवस अतिसुरस अध्याय तो. 10व्यांत शारदा आख्यान. 11व्यांत रुद्राक्ष महिमा पूर्ण महानंदा गेली उद्धरोण भद्रसेन रावतरला. 12व्यांत विदुर बहुला उद्धार विष्णूने मर्दिला भस्मासूर. 13व्या अध्यायात समग्र शिव गौरी विवाह पै. 14व्यांत शिव अर्पणा विनोद गौरी भिल्लिनी झाली प्रसिद्ध. पुढे श्रीयाळ चरित्र अगाध 14वा अध्याय संपूर्ण हा. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद सांप्रदाय परम अगाध. क्षीरसागरी गोविंद आधी उपदेशी कमलोद्भवा. तेथोनी अत्री ऋषी प्रसिद्ध पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रय अगाध. त्यापासून सदानंद रामानंद यती तेथोनी अमलानंद गंभीर मग ब्रह्मानंद उदार. त्यावरी कल्याणी राहणार सहजानंद यतींद्र पै. तेथोनी पूर्णानंद यती शुद्ध त्यापासाव पितामह दत्तानंद. पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्र जो. पंढरीहुनी 4 योजने दुरी नैऋत्य कोणी नाझरे नगरी. तेथोनी देशलेखक निर्धारी पूर्वाश्रमी ब्रह्मानंद. पुढे पंढरीसी येऊन केले तेथे संन्यास ग्रहण. तेथेची समाधिस्थ होऊन अक्षय वस्ती केली पै. तो ब्रह्मानंद माझा पिता सावित्री नामे माझी माता. वनृणी त्या उभयता शिवलीलामृत ग्रंथ संपविला. शके 1640 विलंबी नाम संवत्सरास. शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास रविवारी ग्रंथ संपविला. ब्रह्मकमंडलूच्या तिरी द्वादशमती नाम नगरी. आद्यंत ग्रंथ निर्धारी तेथेची झाला जाणीजे. शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत 14 अध्याय पर्यंत. जय जय शंकर उमानाथ तुझ प्रीत्यर्थ हो का सदा. अपर्णा जीवना कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगदुद्धारा. श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा अक्षय अभंग दयानिधे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. सदा परिसोत सज्जन अखंड 14 अध्याय गोडहा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु.